DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। हालाकीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत शिक्षणासोबतच जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर घनसावंगीतील तरुण उद्योजकाने तळपे चहा या नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। इयत्ता 9वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमुळे व्यवसायाची वाट निवडली। मात्र कठोर परिश्रम, दर्जेदार सेवा आणि ग्राहकांचा विश्वास त्यांच्या जोरावर अल्पावधीतच तळपे चहा आज घनसावंगीसह परिसरात लोकप्रिय ठरला आहे। आर्थिक अडचणींना न जुमानता प्रामाणिकपणे व्यवसाय उभा करत अनेक तरुणांसमोर त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। चहाची उत्कृष्ट चव, स्वच्छता आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे तळपे चहाची ओळख दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे। मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे तळपे चहाच्या यशस्वी प्रवासातून सिद्ध झाले असून परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। नाव सांग बाय. माझं नाव विशाल तळपे. 4-5 महिने झाले चहा चालू केलेला आहे। घनसावंगी तालुक्यात मार्केटमध्ये किती दिवसापासून व्यवसाय करतो? 4-5 महिने झाले चालू केलेला आहे। काय घनसावंगी तालुक्यात कसं प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला? एकदम भारी। सध्या सगळं मार्केटमध्ये फिरतो का सगळं घनसावंगी तालुक्यात कुठं पण दिसतो? नाही, सध्या मार्केटमध्येच फिरतो। आता तुझं काही थोड्याशा दिवसात चांगलं प्रसिद्धी भेटत आहे आणि नाव पण चांगलं लौकिक झालेलं आहे। आणि परत एक सांगायचं आहे, तुमचं चांगलं नाव आहे आणि एक निदर्शनात आले की तुम्ही कमी कालावधीत म्हणजे अवघ्या फोन करतात 5 मिनिटात तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय। तुम्ही तुमच्याकडे काही 2 व्हीलर वगैरे कुठली सुविधा आहे तर एवढं लवकर तुम्ही फास्ट सर्व्हिस देताय? मोटरसायकल आहे माझ्याकडे। हो सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव निवृत्ती देवदास पवार. ठीक आहे. चहाची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? चहाचं एकदम चांगलं उत्तम प्रकारे आहे. इतर हॉटेलपेक्षा चहा चांगला वाटला आणि कमी पैशामध्ये पण आहे. अच्छा, तुमचं नाव सांगा. कृष्णा पवार. बरं, काय कसं वाटलं चहा? एक नंबर. असं एकच नंबर, क्वालिटी इन क्वांटिटी. तेव्हा ओके. DPA न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार, घनसावंगी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।